मित्रहो नमस्कार. आपण आहोत ओमान या देशामध्ये. गल्फ कंट्री आहे हा आणि माउंटेनियस ओमानचे जे सर्वात महत्त्वाचा असा जो एक पीक आहे त्याचं नाव आहे जेबेल शॅम्स. सो आपण जेबेल अख्तर, जेबेल शॅम्स ही नावं ऐकली असतील तर त्याच माउंटेन्सचा हा भाग आहे. सो जेबेल शॅम्स जे आहे दॅट इज द हायेस्ट पीक इन ओमान आणि त्याचं नाव जेबेल शॅम्स ह्याचसाठी पडलं आहे की पहिला जो सनराईज आहे तो इकडे पाहायला मिळतो पूर्ण ओमान देशामध्ये. अल हमरा ह्या शहराच्या ह्या भागामध्ये हा जेबेल शॅम्स आहे आणि आपण आता तिथेच चाललो आहोत. आजूबाजूचा प्रदेश हा असा काहीसा दिसतो. जेबेल शॅम्सला अप्रोच करता करता जो डांबरी रस्ता आहे तो संपून असा काही नॉर्मल आपला मातीचा रस्ता हा आपल्याला पाहायला मिळतो. आजूबाजूचं सौंदर्य तर खरंच पाहण्यासारखं आहे. जस्ट अबाउट 3 किलोमीटर्स अंतर बाकी असताना पक्क्या सडकेला आम्ही लागलो आहोत. आता या जेबेल शॅम्सची जी हाईट आहे ती 9500-600 काहीतरी फीट आहे आणि हायेस्ट पीक जसं मी सांगितलं इन ओमान. इथे आपल्याला वाटेत बऱ्याचशा माउंटेन गोट्स पाहायला मिळतात. जेबेल शॅम्सच्या पहिल्या व्ह्यू पॉईंटवर आपण पोचलो आहोत आणि पहा किती थंड वातावरण आहे, छान वारा वाहतोय आणि व्ह्यू पॉईंट पाहूया आपण. इनक्रेडिबल व्ह्यूज ऑफ द व्हॅली. ओ माय गॉड, जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. किती छान आहे. संपूर्ण व्हॅली, खडकाळ व्हॅली आपल्याला दिसते. हा जो नजारा आहे तो आपल्या ग्रँड कॅनियन सारखा बराचसा दिसतो आणि खरंच तेवढा ग्रँड देखील आहे. पलीकडून त्या रस्त्यावरनं चालत या खडकांमधनं या दुसऱ्या व्ह्यू पॉईंटवर आपण आलो आहोत. Just look at the grand natural phenomena. हा आहे व्ह्यू पॉईंट. त्या बाजूला आपल्याला अल हमरा शहर वगैरे ते सगळं दिसतंय डोंगराच्या पलीकडे आणि ही आहे पूर्ण वादी व्हॅली. तर मित्रांनो, हे आहे जेबेल शॅम्स, द हायेस्ट पीक in the country of Oman.
हो जा रहे हैं वो लोग। तर पुन्हा भेटू मित्र, नमस्कार.